ते श्रीमातेचं महत्व आहे. जे आपल्या हृदयातून वाटतं ना त्यावेळेला ते श्रीमातेचं महत्व आहे, त्या प्रतिमेचं महत्व आहे. आज आपल्याकडे जुने संस्कृती आहेत 20-25 वर्ष झाले, त्यांना त्याच्याकडे फोटो आहे, आमच्याकडे पण आहे. जो पहिला फोटो आपण घेतलेला आहे महालक्ष्मी स्वरूपाचा असो कुठले असो, त्याची जर आपण नीट पूजा करत असू, रोज आपल्याकडे ध्यान व्यवस्थित होत आहे, ते फोटो कधीही खराब होत नाही. अजून पण ते फोटो आपण पूजेला वापरतो. हे दुसऱ्या फोटोच्या बाबतीत होतं का असं नाही होत. बरेच ठिकाणी नाशिकची एक गोष्ट आहे की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. एक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट होती आणि तिथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि आजूबाजूचं सगळं जळालं, फोटोला काही झालं. का बरं? काहीतरी तर असेल ना फोटो. आपल्याला आत्मसाक्षात्कार आपण फोटो म्हणत नाही. तर ह्या बाबतीत मी स्वतःला न बोलता आपण श्रीमातेने ह्या बाबतीत काय सांगितलंय ते आपण व्हिडिओ सांगणं पण गरजेचं आहे. शेवटच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की श्रीमतीने सांगितलं सहजयोगा काय आहे. सहजयोगा रिअल बिकमिंग आहे, म्हणजे आपल्याला तिथे बनावं लागतं. रेटनिंग आहे, म्हणजे परिपक्व व्हावं लागतं आणि मॅच्युअरिंग प्रोसेस आहे. अशी ही सहजयोगाची आहे ही जिवंत प्रक्रिया आहे. आणि श्रीमती म्हणतात की असं नाही की एखादं पुस्तक तुमच्याजवळ गेलं, तुम्ही ते वाचलं आणि झालं ते सहजयोगी, असं नाही. तुम्हाला व्हायब्रेशनचे टेक्निक व्हावे लागतात, त्या व्हायब्रेशनची जाणीव तुम्हाला हवी लागते आणि नंतर हळूहळू तुमचं चिंत परत केंद्रात लीन व्हावं लागतं. तेव्हा कुठं ते आतून आपल्याला बिघडत जातं आणि ही जसं स्प्राऊट येतो बियाण्याला जसा कोंब येतो त्याप्रमाणे ही क्रिया आपल्याला घडत जाते. तर हा मोठा प्रश्न होता माझ्यासमोर की आता हे कसं काय घडणार एवढ्या मोठ्या लोकांना. तर याचं उत्तर आहे फोटोग्राफी. कारण माझ्या फोटोग्राफमध्ये म्हणजे फोटोग्राफी जे आहे ते 5 तत्व 5 एलिमेंट्स त्यामध्ये आहेत. जसं त्यामध्ये लाईट एलिमेंट आहे, अर्थ एलिमेंट आहे, एअर एलिमेंट आहे, इथर एलिमेंट आहे. फोटो हा प्रातिनिधिक नाही तर त्या साक्षात श्रीमातेची आहे. कारण ह्या 5 तत्वांवरून ह्या एलिमेंट्स म्हणून आपण कुठल्याही पुतळा बनवू शकत नाही, पण फोटोमध्ये ते आहे. श्रीमतीने सांगितलं की तिथे माझं चित्र पण आहे, त्या फोटोमध्ये माझी इच्छा पण आहे. हे कसं? तर आम्ही याच्यावर एक्सपेरिमेंट पण केलेले आहे. पुण्याच्या शरीर मेडिकल आहे, म्हणजे आता नाही येत ना, त्या खूप छान समजून होत्या. आणि झालं असं की त्यांच्याकडे कुणी त्यांच्या नातेवाईक आल्या आणि आपल्याला माहिती आहे की बरेच नातेवाईक आपले असे असतात की सहयोगाबद्दल उलटसुलट बोलतात. तशा त्या आल्यानंतर त्यांनी काहीतरी बोललं. झालं असं की त्याच्याकडे जो फोटोग्राफ होता तो पूर्णतः काळा झाला आणि नंतर मग त्या बहिणीच्यानी श्रीमतींना फोटोग्राफ दाखवला की एवढा हा असा पूर्णतः काळा झाला. तर श्रीमतींनी विचारलं की कोण आलं होतं तुझ्याकडे. ते सांगितले अशा आणि त्यांनी असं बोलण्यामध्ये असं झालं. श्रीमतींनी सांगितलं की हा फोटोग्राफ तुम्ही आता समुद्रामध्ये विसर्जित करून टाका, कारण तिथे माझं चिंत नाही आहे, ते आता माझ्याही लागले. तसंच श्रीमतींनी सांगितलं की मूर्ती ज्या आहेत ज्या स्वयंभू मूर्त्या आहेत, धडीमातीतून आलेल्या आहेत, किंवा स्वयंभू आहेत, त्यांना व्हायब्रेशन नसतील पण त्या कुंडलीची जागृती करू शकतो. कुंडलीची जागृती ही फोटोद्वारे होते. तसंच ऑस्ट्रेलियामध्ये मेलबोर्नला श्रीमतींनी सांगितलेलं होता
की ह्याच्या ब्रेनमध्ये डॅमेज ह्या दुरुस्त होऊ शकत नाही. सगळ्यांनी खूप सुटली तिथे एक सहयोगी केली की त्याला सांगितलं सगळं ठीक आहे, फक्त मला हा फोटोग्राफ त्याच्या उशिराने ठेवण्याची परवानगी आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी तो फोटोग्राफ ठेवला आणि दुसऱ्या दिवशी त्या बाईने डोळे उघडले. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की नाही हिच्या ब्रेनमध्ये डॅमेज झालेलं आहे, ह्यावेळी चालू शकणार नाही. जरी त्यांनी आता शुगर चालू नाही शकणार. पण शिवाजींनी तिथे सांगितलं कॉन्फरन्समध्ये की त्या अतिशय चांगल्या जणांना चालत आहे, बोलत आहे आणि सहयोगाचं खूप काम करत आहे. तुम्ही पाहिजे तर त्याला लिहू शकता, त्याच्याशी बोलू शकता किंवा त्याच्याकडे बोलूनही होऊ शकता. तर ही श्रीमाताजीच्या फोटोची किंमत आहे. हे कशामुळे झालं? हे फोटोमुळे झालं. कारण श्रीमाताजींनी सांगितलं की माझा फोटो जो आहे तो माझ्या एवढाच कोएफिशियंट आहे. जसे माझं शरीर व्हायब्रेशन सोडतं त्याचप्रमाणे माझा फोटो पण व्हायब्रेशन प्रवाहित होतो. तसंच आपण याच्यात श्रीमाताजींनी सांगितलं की खूप एक बुद्धिजीवी होती आणि त्यांनी सांगितलंय की खूप साऱ्या मूर्त्या ठेवल्या एका साईडला आणि श्रीमाताजींचा फोटो एका बाजूला ठेवला. तर आपल्याला सारखंच व्हायब्रेशन असेल. श्रीमाताजींनी सांगितलं नाही हे होणार नाही. का होणार नाही? कारण मूर्ती जे आहे ते कलाकारांनी बनवलेले आहे आणि फोटो जो आहे तो माझं रिअल फोटोमधून व्हायब्रेशन येतात. कलाकाराची काल्पनिकता आहे या मूर्त्यांमध्ये त्या कशा व्हायब्रेशन होती. मग आपण आता सांगितलं की श्रीमाताजींनी सांगितलं की जर का एखादी कार्यक्रम क्रिस्ताची मूर्ती मुली बनवली तर काय होईल की समजा चायनीज माणसाने बनवली तर त्याला नाम नसेल, ते नाम बसलं असेल. जापनीज माणसाने बनवली तर त्याचे डोळे असे चिंकी असतील, चिंक्या येत डोळे असतील. जर फ्रेंच माणसाने बनवली तर त्याचा सगळा डोळा असेल आणि जर का भारतीय बनवली तर तो काळा असेल. तर अशा आपल्या कल्पना ह्या मूर्त्यांमध्ये असतात. हा मूर्ती आणि श्रीमाताजीच्या फोटोमधला फरक आहे. त्याचबरोबर हा जो आहे हा आताचा जो वेळ आहे म्हणजे आताची गॅस श्रीमाताजींच्या जीवनकालातली जी वेळ आहे ह्याच वेळेला बऱ्याचशा गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत. जसं की श्रीमाताजींनी सांगितलं आई पण आता फोटोज त्याच काळात केले. त्यानंतर आता जसं इव्हन व्हिडिओ विमान श्रीमाताजी मिळाले, विमानं पण त्याच काळात सुरू झालेली आहे. वेळेने 19 दिवस प्रवास केला, सतत मी 19 दिवस प्रवास करते आहे. 1 दिवस विमानाचा 1 दिवस प्रोग्राम करते. श्रीकृष्णांनी केलं करा नाही मग तेव्हा नाही करू शकणार नाही कारण तेव्हा विमानच नव्हती. हे आताच्या काळात झालेलं आहे आणि हे सगळं तुमच्यासाठी आहे. तुम्हाला विज्ञानाने सहाय्य केलेलं आहे की लवकरात लवकर जसं आपण आता म्हणतो की नुसता कामा पडण्यासाठी पुढे जागरूक होते, सर्व जग जागरूक होतात. तर हे सहजप्रती ही कलियुगाची किमया आहे, आजच्या युगाची किमया आहे, ही युगच असणार आहे. मग विज्ञान पण स्वीकारला सत्य शोधण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर आणि विनासायास वर्जिष्ठेस प्राप्त करावी यासाठी हे सगळं काही करून आणलेलं आहे. श्रीमाताजी म्हणतात हे सगळं बरं पण तुम्ही तुमचं लाईव्हर बनवलंय का? आताच्या मुलाच्या भाषणात पण आपण ऐकले की तुमचं लाईव्हर बनवलंय का? तुमच्यावरती आपल्याला खूप आहे. स्पेशली युवा शक्तीने या गोष्टीकडे लक्ष द्यावं. खूप पात्रता आहे. आपण काहीतरी वेगळे आहोत इतरांपेक्षा म्हणून आता आपण इथे बसलेलो आहोत. आपण निवडल्या गेलेली माणसं आहोत, निवडल्या गेलेली मुलं आहोत. आणि जसं आता सांगितलं की बाबा सहयोगाची धुरा तुमच्या खाल्यावर आहे, त्याच्या पुढे तुम्हाला सगळं करायचं. तर हे कॅलिबर ओळखून आपलं पूर्ण चित्त स्वतःकडे घेऊन जर आपण ध्यान करायला गेली आणि सहयोगाची माध्यमाच्या आपल्या स्वतःला झोपून दिलं तर कुठलीही गोष्ट आपल्याला स्टॉप करू शकते. कुठलीही सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सज्ज आहेत. आपल्याला
त्यानंतर श्रीमतींनी सांगितले की त्याचे जे विविध फोटो आहेत त्या वेगवेगळ्या फोटोचं वेगवेगळं महत्त्व आहे. जसा आपण हाताचा फोटो आहे किंवा श्रीचरणाचा फोटो आहे, तसे त्यांचं श्रीचरण हे तुम्ही उघड्या डोळ्याने बघितलेलं. श्रीचरणाचा फोटो आहे तो उघड्या डोळ्याने बघितलेला, तो इव्वळसोबत खूप चांगला आहे. त्याचबरोबर जर शुक्रापासून पण काही प्रॉब्लेम असेल तो पण प्रॉब्लेम सॉल्व आहे. त्याचबरोबर कितीही वाईट व्यक्ती असतो, कितीही म्हणजे पिण्याचे असतो, क्रिमिनल असतो, कुणी असतो, पण तो श्रीचरणाचा फोटो दिसतो वाटा तो ठीक होतो. हे श्रीमतींनी सांगितले. म्हणजे माझ्या स्वतःचा काही तर श्रीमतींनी सांगितलं की म्हणजे उघड्या डोळ्यांनी श्रीचरण पाहिले तर ते खूप चांगलं एक्सरसाइज. त्याचबरोबर हाताचा फोटोग्राफ. तर त्या श्रीमतींनी सांगितलं की एखादी व्यक्ती आहे तिचे डोळे उघडे आहेत पण ती लाईट आहे, दिसत नाही आहे, तिला डोळे आपल्याला उघडे दिसत आहेत. तिचं लेफ्ट सॉल्युशन काय होतं पण डायबिटीज नाही. तिला विचारा डायबिटीज आहे का. जर डायबिटीज नाही आहे, लेफ्ट सॉल्युशन काय होते, डोळे उघडे आहेत पण होऊ शकत नाही आहे, डेफिनेटली भूतकाळ आहे, पोझिशन आहे. मग याच्यावर उपाय काय, तर हाताचा जो फोटो आहे त्याच्यापुढे मेणबत्ती लावायची आणि त्या व्यक्तीला ती ज्योत बघायला सांगायची, लाईट बघायला सांगायची. हळूहळू असं मी म्हणेन की त्याला ते दिसायला लागेल ज्योत आणि त्यानंतर तो चांगल्या बघायला दृष्टी लागेल. याच्यावरती मला एक उदाहरण आठवतं. आमच्या सेंटरला घडलेलं एक ताई होत्या आणि त्या सेंटरला वेगवेगळ्या येत होत्या, विश्वतेचे शेडे येत होते, पण त्याला इतका सिव्हिअर डायबिटीज होता की हळूहळू त्याची दृष्टी गेली आणि त्यांना पर्यटन केलं. त्या वेगवेगळ्या सेंटरमध्ये येत होत्या आणि घरीच्या व्यक्ती असायचे, त्या डबा वगैरे तयार करून व्हायच्या आणि नंतर लोक शोधलीच आपल्या तिथे अकॅडमी सुरू झाली ना तिथे. तर त्यावेळी ते डबा वगैरे करून ठेवायचे आणि नंतर तो घरी जेवायचे. एक दिवस त्या घरी आल्या आणि त्यांनी पाहिलं विश्व जेवत होते आणि त्याला सगळीकडनं मुंग्या लागलेल्या आणि तसेच ते खाल्लं. खूप वाईट वाटलं. श्रीमतीच्या पुढे गेल्याप्रमाणे मी खूप रडले, काही काय असेल असं काय झालं. तर त्यांनी जे सेंटरला सांगितलं आम्हाला, त्यांना सहज आम्ही सांगितलं की हो तुम्ही असं करा, त्यांना मेणबत्तीच्या ज्योतीतून श्रीमतींची मुख बघायला सांगा. आणि 2 आठवड्यांनी ती गृहस्थ स्वतः सेंटरवर आले, त्याला चांगलं दिसायला. आम्ही हे सगळं विसरून पण गेलो होतो कारण त्या आता कुठे येत नाही. त्यानंतर एक आणखी श्रीमतीच्या व्हायब्रेशन्स किती प्रमाणात फ्लो होतात ह्याचं एक उदाहरण आहे. देवी शक्तीपीठात वेगवेगळ्या श्रीमतींनी सांगितले आहे की रशियन सायंटिस्ट होते आणि ते श्रीमतींकडे आले आणि त्यांना परवानगी मिळली. तर ते आल्यानंतर श्रीमतींना त्यांनी आदरपूर्वक प्रणाम केला आणि श्रीमतींनी सांगितलं की आपण मला सगळं माहिती आहे, आपण या धर्तीवर आम्हा सर्वांना वाचवण्यासाठी आलेला अवतरण. तर त्यामुळे तुम्हाला कसं कळलं, तर म्हणे मी एनर्जी फील्ड मोजणारी एक मशीन बनवलेली आणि त्या मशीननी आपली तर जीवित शक्ती मोजू शकत नाही, पण आपल्या फोटोवरती कार्य केले आणि ती एनर्जी मोजली तर ती 700 raised to the power some millions and some millions अशी पाहिजे. मी हे मोजमाप समजू शकलो नाही. त्यानंतर त्यांनी एक सोबत पोर्टेबल मशीन आणलेली होती.
तो म्हणाला की हे तुमची केवळ तुमच्या स्पर्शेने झालं नाही. तो श्रीमतीची परवानगी घ्यायला लागला कशासाठी. तर तो म्हणाला की मी तुमचा फोटो सॅटेलाइटवर यूज करू इच्छितो की आपला फोटो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सद्वारे प्रोजेक्ट करू इच्छितो ग्लोबल क्षेत्रामध्ये आणि जिथे जिथे तो ठेवला जाईल तिथं तो परिवर्तन आणेल. लोकांना बदले, जीवनशैलीला बदले आणि इकोलॉजिकल प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करेल. आपण एक व्हिडिओ बघणार आहे. वेगळा अशी खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. सर्व युवाशक्ती खूप बंधवून बघा, कारण याच्यात इतके रिपोर्ट्स आहेत. म्हणजे आता ते माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला नाही सांगता येणार होतं, डॉक्टर आहे पण आपण हे बघून हे करू शकतो. रिअली आपल्याला बॅक्टेरिया किती दिसतात आणि जेव्हा सिनासीचा फोटो टेस्टिंगच्या हातात जातो त्यावेळी ते सगळे मेली झालेले असतात. डॉक्टरचे सगळं तो आपण हातात फोटो ठेवल्यानंतर काही रिझल्ट्स येतात आणि त्यानंतर जेव्हा त्याच्या हातात कापडाचा तुकडा दिला जातो तर ती परत पूर्वीच्या स्टेजला येते आणि डॉक्टर ते सहयोगी नाही आहे ते म्हणतात की हा फोटोग्राफ जे आहे मला कळत नाही ही व्यक्ती कोण आहे, हे कसं काय घडतंय, कशामुळे घडतं. पण इथे प्रिव्हिलिजेस